जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नंदुरबारात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची श्रीरामपूर ग्रामपंचायतीस भेट, गावाच्या विकास कामांची केली पाहणी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाला शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच त्यांना स्पर्धात्मक वातावरणात नवी ऊर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, त्यांचे आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढणे यासाठी या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे। सदर अभियान नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जाणीव जागृती व प्रचार व्हावा यासाठी आज मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर ग्रामपंचायतीस त्यांनी भेट देत गावातील विविध विकासकामांचा आढावा घेतला। यावेळी या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुमार कुसुरकर, नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवांश सिंग, नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देविदास देवरे, विस्तार अधिकारी दशापुते, श्रीरामपूरचे सरपंच यशवंत गांगुर्डे, उपसरपंच निलेश हिरे, ग्राम विस्तार अधिकारी रुपाली देवरे, ग्रामपंचायत सदस्य मुकेश गांगुर्डे, शांताराम गावेत, मिठाबाई हिरे आदी उपस्थित होते। यावेळी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली। श्रीरामपूर गावात उभारण्यात आलेली डिजिटल वर्गखोली, सौरऊर्जा, सोलर पॅनल प्रकल्प, महिलांसाठी सखी प्रेरणा भवन तसेच व्यायामशाळा या विविध विकासकामांचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले। ग्रामीण विकासात लोकसहभाग महत्त्वाचा असून अशा उपक्रमांमुळे गावांचा सर्वांगीण विकास साधता येतो। शासनाची ही योजना आपल्यासाठी एक संधी आहे आणि या संधीचे आपण सोने करू शकतात। या उपक्रमांतर्गत आपण स्पर्धेचे भाग होऊ शकतात, ज्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीचे नाव देश पातळीवर लौकिक होऊ शकते। आज केलेल्या उद्घाटनामुळे या नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात झाली असून यातून सर्व नागरिक हे सक्षम बनतील। संपूर्ण गाव सौर ऊर्जावर काम करीत आहेत। ही गावासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असून हे काम असेच सुरू ठेवा। आजच्या डिजिटल व औद्योगिक युगात आपण आपली खाद्य संस्कृती व पेहराव जपून ठेवला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजना संदर्भात माहिती देत या योजनेच्या माध्यमातून आपण गावांचा सर्वांगीण विकास कसा साध्य करू असे मत त्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विकासाला गती मिळत असल्याचे चित्र नंदुरबार तालुक्यात पाहायला मिळाले आहे। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी रुपाली देवरे यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
स्क्रीन याचं आपण उद्घाटन करणार आहोत. हे जे स्क्रीन आहे हे आंतरराष्ट्रीय स्कूल्समध्ये जे बघायला मिळतं त्यामध्ये हे पहिल्यांदाच आहे, कारण हे अत्यंत ऍडव्हान्स्ड स्क्रीन आहे. आपण आधी उद्घाटन करूया. तर मुलं याच्यावर लिहू पण शकतात. या स्क्रीन्स मधनं इंटरॅक्टिव्ह पद्धतीने एज्युकेशन दिलं जाऊ शकतं, जे मुलं आज शाळेत बसून या स्क्रीन्स वरनं अभ्यास करू शकतात. म्हणजे आपल्या काळात आपण खडूने शिकवलं गेलं याची चिंता असायची, पण आज गावागावांमध्ये आपल्याला डिजिटलायझेशन झालेलं दिसतं. मुलांनो त्याच्यावर मला दाखवते. हा तुझं नाव लिहितेस का इकडे मस्त असं मोठं? हा सरपंच साहेबांची मुलगी आहे ना. यशवंत गंगुर्डे. कसं करायचं इकडे दाखव पटकन. हा चुकलं का? किती भारी. परत ये. आणि या डिजिटल बोर्डवरती मला असं वाटते है ना. चला आपण ठेवूयात. आपण म्हणूया धन्यवाद. मस्त. आम्ही YouTube चॅनलला मयुरी गायकवाड नाव लक्षात ठेवा बरं का. ती माझ्यामध्ये रांगोळी स्पर्धेत नॅशनलवर येणार आहे. माझ्या कलागुणांना एक असं व्यासपीठ मला मिळालं आणि त्यावर सोनाली ताईंनी असा खूप गोडासा शेरा मला दिलाय. त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून माझ्याकडनं धन्यवाद. वा वा वा. या व्यासपीठाचा तू इतका सुंदर उपयोग करून घेतला आहेस आणि या काय म्हणतो ही जी सुरुवात झाली आहे तुझी ती यशस्वी आणि खूप मोठी अशी सुंदर झेप तुला मिळव. त्यासाठी शुभेच्छा. सोनाली जी कुलकर्णी, त्यासोबत जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मान्य उदय, सर्वांच्या समक्ष आपण महापुरुषांच्या प्रतिमांच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. मुख्यमंत्री समृद्धापूर तालुका जिल्हा नंदुरबार या ग्रामपंचायतीला भेट जागर बदलाचा समृद्ध माझ्या श्रीरामपूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्ताने यांच्या भेटीचा हा
श्रीरामपूर या ग्रामपंचायतमध्ये बसलेलो आहोत. कुलकर्णी मॅडम यांचं खूप खूप स्वागत करतो. नंदुरबार जिल्ह्यात यांचा आगमन आज झालेला आहे आणि आज रोजी मॅडम 3 ग्रामपंचायतीमध्ये भेट देणार आहेत. आणि आपला जो अभियान आपण राबवतोय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, याच्यामध्ये शासनाकडनं खास करून सेलिब्रिटीज, ऍक्टर ऍक्ट्रेसेस यांना वेगळे वेगळे जिल्ह्यात पाठवलेला होता, जेणेकरून आपला जनजागृती तर होईल, पण जिल्ह्यामध्ये कशा या अभियानाबद्दल माहिती पसरण्यात येईल, कशा लोकांचा सहभाग वाढवता येईल आणि कशा जास्तीत जास्त प्रमाणे आपला संपूर्ण टीमचा मी नंदुरबार जिल्ह्यात, नंदुरबार तालुक्यात आणि श्रीरामपूर ग्रामपंचायतीमध्ये स्वागत करतो. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व मंचावरील अधिकारी सगळ्यांना मी स्वागत करतो आणि खास करून आवर्जून उपस्थित असलेले इथे ग्रामस्थ, आपले ग्रामपंचायतीचे निवासी सगळ्यांना मी खूप खूप स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की इतका चांगला कार्यक्रम आपण आज इथे राबवलेला आहे. आपले नंदुरबारची शान इथे वाढते आहे आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यात माहिती पडेल की नंदुरबार मध्ये इतका चांगला श्रीरामपूर म्हणून ग्रामपंचायती आहेत जिथे इतके चांगले प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम ते करतात. आणि माझी ही 3री विजिट आहे मागच्या 2-3 महिन्यामध्ये आणि प्रत्येकदा जेव्हा मी येतो तेव्हा मला काहीतरी नवीन बघायला इथे मिळतात की एक श्रीरामपूर सारखा जे खूप म्हणजे कोपऱ्याचा गाव आपण म्हणू शकतो, इथे असूनही आपण इथे सोलारचे प्रकल्प करतो आहे. आपण ग्रामपंचायती कार्यालयात, शाळेत, अंगणवाडी कार्यालयात सगळ्याच ठिकाणी आपण सोलर केलेला आहे, जेणेकरून आपलं वीजचा दर कमी होईल. सोबत आपण जिम बांधलेला आहे, आपण महिलांसाठी सखी केंद्र उभारलेलं आहे. सोबत आपण प्रत्येक शाळेची वर्गखोल्यांना डिजिटल केलेलं आहे आणि पुढे जाऊन अजून आपण भरपूर काम करू शकतो आणि भरपूर काम करणार आहोत. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे सहकार्याने आपल्याला 100% या ग्रामपंचायती अभियानांतर्गत खूप पुढे जाईल. खूप मला 100% खात्री आहे की आपण जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय, जर शक्य असेल राज्यस्तरीय सुद्धा आपण काहीतरी जिंकूया आणि या ग्रामपंचायतीचा आणि पूर्ण तालुक्यात जिल्ह्याचं नाव खूप पुढे नेऊया, हेच आपली संकल्पना आहे. तर हे सगळे सांगून मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांचा खूप कौतुक करतो की इतका चांगला आपण कार्यक्रम राबवत आहोत आणि इतकी चांगला तयारी आज आपण केलेली आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. दिल्याबद्दल आम्ही हार्दिक स्वागत करतो. आज तरुण ग्रामस्थ आणि महिलांचा खूप मोठा सहभाग या ठिकाणी मिळालेला आहे. तसंच पुढचे जे सरपंच होते तेही चांगले काम केले आणि मीही या आता नवीन सर्व योजना या ठिकाणी राबवल्या आहेत. तसंच आम्ही या ठिकाणी सोलर युनिट, शाळा डिजिटल, अंगणवाडी सर्व खेळणी साहित्य, त्याचे पोषण आहार वगैरे सर्व आम्ही ग्रामपंचायतीमधून पुरवतो. तसेच अंगणवाडींना डिजिटल बोर्ड आणि गावात रस्ते असो, गटारी असो, भौतिक सुविधेसाठी सोलर हायमास्ट या ठिकाणी बसवले आहेत. तसंच आलेल्या अभिनेत्री सोनालीजी कुलकर्णी आज आमच्या ग्रामपंचायत मुख्य समृद्ध अभियानासाठी मार्गदर्शनासाठी व आमच्या प्रचार प्रसिद्धीसाठी ग्रामपंचायतीत आपण उपस्थित झालात म्हणून आमच्या सर्व महिला वर्गांकडून मी स्वागत करते. बचत गट आहे, 3 अंगणवाड्या आहेत, 1 ते 7 वर्ग आहे, तेही 3 डिजिटल आहे. प्रत्येक इमारतीला आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक इमारतीला सोलरने कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे आमच्या शासकीय सगळ्या इमारती मीटर मुक्त आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारचं वीज बिल भरत नाही. त्याचप्रमाणे गावात आम्ही स्ट्रीट लाईट, सोलर हायमस्ट अशा बसवलेल्या आहेत जेणेकरून आमचे पोलवर सोलर लाईट केलेले आहेत. अपारंपरिक ऊर्जेवर लक्ष देऊन सोलर आणि गावात 17 बायो आहेत. त्याचबरोबर आमच्या गावात कुठलेही सांडपाणी रस्त्यावर दिसत नाही. गावाचं 80% पाणी ग्रे वॉटर ट्रीटमेंटने कनेक्ट केलेलं आहे. ते वॉटर ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याच्यावर परसबागा गावातील सगळ्या ग्रामस्थांनी बोलवलेल्या आहेत, कुटुंबांनी बनवलेल्या आहेत.
त्याच्यात युवक युवतींसाठी व्यायाम शाळा, परत सखी प्रेरणा भवन असे विविध प्रकारचे केलेले आहे. आजपर्यंत मी हे सगळं माझ्या गावातले ग्रामस्थ यांच्या सहमतीने आणि यांच्या सहभागाने आम्ही इथेपर्यंत पोहोचलो आहे. आम्ही संत गाडगेबाबा अभियानात पण राज्यात पर्यंत गेलेलो होतो, पण विभागात थांबून आपल्याला द्वितीय आणि तृतीय आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर आम्ही आज या सगळ्या तुमच्या समक्ष सगळ्या ग्रामस्थांसमोर मी एक अशी ग्वाही करते की आमचंही मुख्यमंत्री अभियानात आम्ही विभागापर्यंत जाऊन चांगल्या पद्धतीने बक्षीस घ्यावं असे एक ग्वाही देते. नमस्कार मंडळी, खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात पहिले जोरदार टाळ्यांनी अभिनंदन. आज आम्हाला इथे येऊन तुमचं गाव बघा असं सांगण्यात जेव्हा येतं तेव्हा त्याचं श्रेय तुम्हाला जातं की तुम्ही असं गाव तुमचं बनवलं आहे, केलं आहे, की लोकांनी येऊन बघावं हे असं आमचं गाव आहे. तर इतकं सुंदर आदर्श गाव निर्माण केल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून कौतुक आणि अभिनंदन. कारण जिल्हा परिषद आहे तुमच्या पाठीशी, शासन आहे, सरकार आहे, सरपंच आहेत, सगळेच आहेत, पण लोक चळवळीशिवाय, लोक सहभागाशिवाय हे शक्य नाहीये. त्यामुळे तुमच्या सहभागाने, तुमच्या चळवळीने, तुमच्या मेहनतीने, तुमच्या सगळ्यांच्या जिद्दीने आज तुम्ही हे करून दाखवलेलं आहे. आणि यासाठी अर्थातच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचेही आपण आभार मानले पाहिजे. कारण ही एक संधी आहे, ही एक उपक्रम आहे ज्याच्या निमित्ताने तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेचा भाग होऊ शकता आणि या स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम अजून जोशाने आणि उत्साहाने राबवू शकता. त्यातल्या काही सुंदर योजना आता मी तुम्ही इथे ज्या उपक्रमांमध्ये राबवल्या आहेत त्या पाहिल्या. आपली व्यायामशाळा असेल, आपली सखी प्रेरणा भवन, सखी प्रेरणा भवन असेल, हे मी कुठेही असं पाहिलेलं नाहीये. बऱ्याच गावांना आता भेट देते आहे, पण या विभागातलं हे पहिलं असं गाव आहे जिथे तुम्ही सखी प्रेरणा भवन अशा एका नाविन्यपूर्ण पण अत्यंत गरजेच्या एका कम्युनिटीची सुरुवात केली आहे. आणि मला असं वाटतं या निमित्ताने आपल्या सगळ्या गावातल्या महिला मुली या नक्कीच सशक्त होतील. त्याचबरोबरीने डिजिटलायझेशन हे अंगणवाडीचं असू दे, शाळेचं असू दे आणि संपूर्ण गावामध्ये फक्त आणि फक्त सौर ऊर्जेवरती तुम्ही काम करताय हे बघून मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतंय की आज तुमच्या सगळ्या शासकीय, तुमच्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या इमारती असतील, शाळा असतील, अंगणवाडी असतील, ह्या सगळ्या सौर ऊर्जेवर आहेत. केवढी मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं शहराने शिकावं तुमच्या गावाकडून. सरपंच तुमचे खूप मनापासून आभार. आपले सीईओ सर आता एका मीटिंगसाठी गेले पण त्यांचे आभार. डेप्युटी सीईओ तुमचे आभार. खूप खूप मनापासून कौतुक. ह्या स्पर्धेपुरतच नाही तर इथून पुढे असंच हे विकास काम सुरू ठेवा. स्पर्धेमध्ये, विभागामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये आणि मग राज्यस्तरावर देखील तुम्हाला नंबर लागो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. 5 कोटीचं बक्षीस तुम्हाला मिळेल अशा शुभेच्छा देते. नक्कीच हे असं जोरदार काम जे तुम्ही करता आहात ते चालू ठेवा. पण सगळ्यात सुंदर जे मला वाटलं की तुम्ही हे सगळं चालू असताना म्हणजे डिजिटलायझेशन असेल, औद्योगिकरण असेल, विकास काम असेल, हे सगळं चालू असताना तुमची संस्कृती मात्र कुठेही ती दुरावलेली नाहीये, ती टिकून ठेवली आहे, ती जपलेली आहे. तुमच्या कलागुणांमधनं, तुमच्या पेहरावामधनं, तुमच्या खाद्य संस्कृतीमधनं ही जपलेली आहे आणि ती टिकवलेली आहे. त्याचं विशेष कौतुक. या नंदुरबार जिल्ह्याचं शेवटचं गाव, महाराष्ट्र बॉर्डरवरचं शेवटचं गाव म्हटलं तरीही तुम्ही त्या शेवटच्या गावात लोकांना येण्यासाठी प्रवृत्त करता आहात की या आमची संस्कृती बघा, या आमचं विकास काम बघा, या आमचं गाव बघा. खूप खूप अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपले मुख्यमंत्री साहेब, आपले ग्रामविकास आणि पंचायत राज के मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, त्यांचे देखील मनापासून आभार की त्यांनी आम्हाला या निमित्ताने संधी दिली. सेलिब्रिटी लोकांना, पब्लिक फिगर लोकांना, आमच्यासारखे कलाकारांना तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आणि तुमचं हे काम बघण्याची.